रस्त्याची चाळणी, संयमाचा बांध तुटला. आगरवाडीत युवक काँग्रेसचे शोले स्टाईल आंदोलन. रिसोड साखरा मार्गावरील आगरवाडी परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळणी झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. आगरवाडी, चिंचांबा व केलसुला या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग सध्या खड्ड्यांनी विद्रूप झाला असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदन व तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने फेब्रुवारी 24 रोजी आगरवाडी येथे अनोखे आंदोलन छेडण्यात आले. युवक काँग्रेस प्रदेश सचिव सचिन इप्पर यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनातील प्रमुख मुद्दे: प्रशासनाचा दुर्लक्ष, वारंवार तक्रारी करूनही रस्ता दुरुस्तीकडे कानाडोळा केल्याचा आरोप. अपघाताचा धोका, दररोज शेतकरी, विद्यार्थी व व्यापारी वर्गाची मोठी वर्दळ असते. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अंतिम इशारा: रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. निव्वळ आश्वासनांवर आम्ही थांबणार नाही. ठोस काम दिसले नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करू. युवक काँग्रेस. आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित विभागाने लवकरात लवकर पाहणी करून कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. आगरवाडी इथे शोले पद्धतीचे आंदोलन करत आहे. या ठिकाणी आज आगरवाडी, कंकरवाडी, चिंचांबा तसेच केलसुला हा मराठवाड्याला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्यावर अनेक प्रकारचे अपघात झालेले. या ठिकाणी जवळपास 5 ते 6 संस्था आहे. तिथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचे आज 15 ते 20 विद्यार्थ्यांचे अपघात झालेले आहेत. या अपघाताला जबाबदार कोण राहील? अनेक वेळा आम्ही लेखी मौखिक प्रशासनाला मागणी केली. सार्वजनिक बांधकामाच्या चक्रा मारू आम्ही थकलेलो आहोत. म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. येणाऱ्या काळात जर या बजेटमध्ये हा रस्ता मंजूर झाला नाही तर आम्ही या रस्त्यावर अजून तीव्र प्रकारचे आंदोलन करू व पुढील काळात आम्ही 1 मेला महाराष्ट्र दिनी आम्ही स्वतःना जाऊन घेऊ. अशा प्रकारचे आम्ही सर्वजण आंदोलन करत आहोत. तसेच हा रस्ता लवकरात लवकर मार्गी लावा ही आम्ही प्रशासनाला विनंती करत आहे. या शासनाला विनंती करत आहे. झोपलेल्या शासनाला आम्ही विनंती करत आहे. त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर मार्गी लावून द्यावा आम्हाला. धन्यवाद.